नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 26 जूनचा रिव्ह्यू. कालच्या भागात आपण पाहिलं होतं चंद्रकांत आणि संगीताचं बोलणं चालू असतं. आजचा सीन पुढे कंटिन्यू केलेला आहे. चंद्रकांत आणि संगीताचं बोलणं चालू असताना विवान येतो. विवान डायरेक्ट आतमध्ये येतो. संगीता त्याला विचारते, तुम्ही इथे कसे? विवान उत्तर देतो, काही नाही, मी अंकलना भेटण्यासाठी आलो होतो. सगळ्यांना थोडंसं आश्चर्य वाटायला लागतं, कारण विवान असं येणं कोणाला अपेक्षितच नसतं ना. तो म्हणतो, मी अंकलची चौकशी करण्यासाठी आलो होतो आणि तुम्ही बाकी सगळे कसे आहात? हाऊ आर यू अंकल? तो चंद्रकांतना विचारतो. चंद्रकांत मात्र सुरुवातीला त्याच्याकडे बघतच असतात. त्यांना अपेक्षितच नसतं अजिबात की तू कसं काय आला आहे. चंद्रकांत त्याला विचारतात, तू कॅनडाला गेला नाहीस? विवान म्हणतो, नाही, आणि दुसरं कोणाशीही लग्न करायची माझी इच्छा नाहीये. विवान फार नाटक करतोय. विवान पुढे म्हणत असतो, तुमची मुलगी ज्या पद्धतीने तुमच्याशी माझ्याशी वागली याचा मला खूप त्रास झाला. बाकीचे सगळे अवनीच्या बद्दल असं बोलल्यानंतर तो थोडंसं नर्वस होतात. पुढे विवान म्हणतो, इनफॅक्ट आपल्या सगळ्यांनाच खूप त्रास झाला. तो सगळ्यांचं ऑब्झर्व करतो आणि मग तो बोलत असतो. चंद्रकांत काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे बघत असतात. मग विवान पुढे म्हणतो, इनफॅक्ट अंकल तुम्ही आत्ताच हॉस्पिटलमधून आला आहात. मी आलो होतो हॉस्पिटलमध्ये. आपली भेट झाली नाही, पण महेशला विचारा, मी आलो होतो हॉस्पिटलमध्ये. महेश मान डोलवून हो म्हणतो. पण स्वातीला त्याचा खूप राग येत असतो. ती काही बोलत नसते. चंद्रकांत अजूनही शांत असतात, पण विवान त्याचा गैरफायदा घेत असतो. तो पुढे म्हणतो, आय एम सॉरी अंकल, माझी ना आता लग्न करायची इच्छाच नाहीये हो. कॅनडाला गेलो ना की माझे मित्र विचारणार, लोक विचारणार, कसं झालं तुझं लग्न? कुठे आहे तुझी बायको? काय उत्तर देऊ मी त्यांना? माझी होणारी बायको लग्नाआधीच पळून गेली. माझ्या सासऱ्यांच्या ड्रायव्हरसोबत ती, असं म्हणतो. त्यांना खूप इमोशनल करत असतो. हे त्याचे शब्द ऐकून सगळ्यांनाच खूप त्रास होत असतो. पण बाकी कोणीही काहीही बोलत नसतो. पुढे विवान म्हणत असतो, इतके पॉवरफुल आहेत ते. ही त्यांच्या डोळ्यासमोरील तो घेऊन गेला तिला आणि ते काहीच करू शकले नाहीत. मग महेशला थोडासा राग येतो. मग तो म्हणतो, विवान. विवान मग त्यांना सॉरी, सॉरी म्हणतो. तो चंद्रकांतला पण सॉरी म्हणतो आणि तो म्हणतो, सॉरी मला तो विषयच नव्हता काढायचा. पण सारखं तेच येतं माझ्या डोक्यात. मी ना आता वर्क फ्रॉम होम करतोय. कोणालाच बोलत नाही, कोणाशीच भेटत नाही. काहीही करत असेल ना की तुमचाच विचार येतो. काळजी वाटते हो मला तुमची. आफ्टर ऑल आपला एक असा खूप छान बॉन्ड तयार झालाय ना. स्वाती सोडले तर बाकी सगळ्यांना वाटत असतं की विवान किती काळजी करतोय. मग चंद्रकांत म्हणतात, हा जो तू आमचा विचार करतोयस ना, तसा विचार जर अवनीने केला असता ना, तर विवान म्हणतो, नाही नाही अंकल, असं बोलू नका तुम्ही. अंकल तुम्ही तिला काहीही बोलू नका. मी आहे ना तिला कधी समजूनच घेऊ शकलो नाही. आणि आहे ना याचा गैरफायदा त्या ड्रायव्हरने घेतला. त्यांनीच ब्रेन वॉश केलंय तिचा. नाहीतर चंद्रकांत देशमाने यांची मुलगी हे असं कधी वागेल का? ऐका मंडळी, विवान पुढे काय म्हणतो. विवान म्हणतो, पण अंकल मी अजून आशा सोडलेली नाहीये. अवनी परत आली ना, अजूनही मी तिला स्वीकारायला तयार आहे. सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं. एवढं होऊनही विवान अवनीला स्वीकारायला तयार आहे. महेश म्हणतो, विवान, अरे काय बोलतोयस तू? विवान म्हणतो, हो, मी ना तयार आहे अवनीशी लग्न करायला अजूनही. संगीतालाही विवानच्या बोलण्याची खूप भुरळ पडलेली असते. पण पुढे चंद्रकांतना म्हणतो, अवनीसारखी शिकलेली गोल्ड मेडलिस्ट मुलगी मला लाईफ पार्टनर म्हणून हवीच आहे. तिचा नव्हता माझ्यावर जीव, पण माझा जीव बसलाय तिच्यावर. माझा आहे ना स्वभावच असा आहे. एखाद्याला जीव लावला ना, मग तो ना शेवटपर्यंत. खूपच नाटक करतोय मंडळी विवान. तो पुढे म्हणतो, खूप काही करायचं होतं मला तिच्यासाठी. खूप काही बोलायचं होतं मला तिच्याशी. ते घर चांगलं नाहीये अंकल तिच्यासाठी. सगळे गुंड लोक भरले तिथं. रडत असतो आणि तो म्हणतो, तिथे अवनी कशी राहत असेल याचा मी विचार सुद्धा नाही करू शकत आहे अंकल. एकदम चंद्रकांतच्या पायाजवळ येतो आणि म्हणतो, अंकल प्लीज प्लीज अवनीला घरी आणा तुम्ही. तिला परत आणा प्लीज. तुमच्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी परत आणा. मी तिला ॲक्सेप्ट करायला तयार आहे. ती जशी आहे तशी मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. विवान इतका बदलू शकतो? विवान पुढे म्हणतो, अंकल तुम्ही प्रॉमिस केलं होतं. प्लीज हो, प्लीज तिला परत आणा. यश म्हणतो, अरे काय काय करतोयस विवान तू? विवान पुढे रडत म्हणत असतो, चंद्रकांत देशमानेंचा शब्द आहे हा. चंद्रकांत देशमानेंचा शब्द कधी खोटा होत नसतो.
प्लीज तिला परत आणा, प्लीज माझ्यासाठी, असं तो गयावया करत असतो. चंद्रकांत म्हणतात, अरे शांत हो विवान. मग विवान उठतो आणि म्हणतो, सॉरी सॉरी, सगळ्यांनाच सॉरी आहे. मग तो चंद्रकांतला नमस्कार करतो, उठतो आणि रडत रडतच डोळे पुसत निघून जातो. मला काय वाटतं मंडळी, अवनीला त्रास देण्यासाठीच त्याला अवनीशी परत लग्न करायचं असेल, नाही का? वान गेल्यानंतर चंद्रकांत म्हणतात, पाहिलंच किती चांगला मुलगा निवडला होता मी. ना अवनीला त्या गोदावरीमधला गोटाच आवडला. पुढे मग राजाचा सीन घेतलेला आहे. राजा एके ठिकाणी चहा घेत बसलेला असतो. त्याच्या मनात विचार करत असतो, नाना तुम्ही या राजाचा बाजाच वाजवला हो. डायरेक्ट बेरोजगारच केलं तुम्ही मला. मी कुठल्या तोंडाने जाऊ मी. मागे एक मुलगा असतो, तो बांगड्या विकत असतो. नंतर मग तो राजाजवळ येऊन बसतो आणि त्या चहावाल्याला विचारतो, दादा चहा किती रुपयाला? मग तो म्हणतो, चहा 5-10 रुपयाला आणि बिस्किट 15 रुपयाला. तो त्या चहावाल्याला म्हणतो, फक्त एक चहाच द्या मग. राजाला त्याची दया येते. तो म्हणतो, काय रे, घे ना एक बिस्किट पण." तो मुलगा म्हणतो, नाही नको, बोनी नाही झाली अजून. म्हणतो, अरे सकाळपासून काही खाल्लंय का तू? मग तो मुलगा काहीच बोलत नाही. राजा म्हणतो, अरे मग कसा धंदा करणार आहेस तू, थांब. मग तो चहावाल्याला चहा आणि बिस्किट दोन्हीही द्यायला सांगतो. तो चहावाला त्याला चहा बिस्किट देतो. तो मुलगा चहा बिस्किट खात असतो. मग तो त्या राजाला म्हणतो, थँक्यू हा दादा. रे मग तो मुलगा चहा बिस्किट खातो आणि मग तो निघत असतो. मग तो राजाला म्हणतो, दादा घ्या की बांगड्या. राजा म्हणतो, अरे येडा आहे का तू, तुझ्या बांगड्यांचं मी काय करणार आहे? तर तो राजाला म्हणतो, घ्या की बांगड्या. मग राजा म्हणतो, बरं ठीक आहे, हां दे मग. इकडे खूप कलरच्या बांगड्या असतात. मग तो विचारतो, दादा कुठली देऊ? ही बघा, ही लेटेस्ट डिझाईन आहे खड्यांची. ही राजस्थानी खूप चालते हां. हिरव्या बांगड्या पण आजकाल खूप चालतात. कुठली देऊ? मग राजा म्हणतो, अरे मला यातलं काही कळत नाही, तूच सांग ना कुठली. त्यातली खड्याची एखाद दाखवतो आणि म्हणतो, ही घेऊन जावा, ही 100% त्यांना आवडेल. राजा म्हणतो, हां बरं ठीक आहे, दे मग. मुलगा मग त्या बांगड्या कागदात गुंडाळून राजाला देतो. राजा मग त्याला थोडे पैसे काढून देतो आणि म्हणतो, हे बघ माझं काम केलंय म्हणून तुझी बोनी करायची नाही, असं कुठं लिहिलंय? तो मुलगा म्हणतो, दादा तुमचं काम केलं तरीही तुम्ही, अहो तुम्ही राजा माणूस आहात बघा. तुम्ही लय दिलदार माणूस आहे बघा हां. मग तो राजा म्हणतो, दिलदारी तर आहे, पण बाकी मुसीबत से संबंध रहे. तर जसं तुझ्या हाताला काम आहे तसं माझ्या हातालाही मिळू एवढीच इच्छा आहे बघ. तेव्हा म्हणतो, हां नक्की मिळेल दादा, आणि मग तो निघून जातो तिथून. जशी ना देशमानेंच्या घरातला घेतलेला आहे. गीता म्हणत असते, अहो ऐका ना, अवनीला परत घेऊन या ना. चंद्रकांत म्हणतात, अवनी माझ्यासाठी मेली. जरा अजूनही शांत झालेला नसतो अवनीबद्दल. पण ते संगीता त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण ते ओरडून म्हणत असतात, अवनी माझ्यासाठी मेलीये. पण पुढे संगीताचा देखील आवाज वाढतो आणि ती म्हणते, अवनी अजून जिवंत आहे. आपली मुलगी जिवंत आहे. तुम्ही तिच्या नावाने अंघोळ करा, रामनाम सत्य आहे म्हणा, नाहीतर गोड जेवण घाला. ती मरणार नाहीये. ती जिवंत आहे हो अजून. ती खूप त्रास आहे. त्यात खूप रडत असतात. अहो तिचे खूप हाल होत आहेत आणि मग त्या त्यांच्या ना मोबाईलमधला तो व्हिडिओ काढतात आणि त्यात दाखवत असतात. बघा ना हो, किती किती हाल होत आहेत हो तिचे. चंद्रकांत मग ते मोबाईलमधला व्हिडिओ बघतात. मी म्हणत असते ना, मला अशा घरात राहायची सवय नाही. मी प्रयत्न करते पण तरीही. गीता पुढे म्हणत असते, अहो तिला तिच्या बाबांची गरज आहे. अहो मला मान्य आहे ना, ती चुकली असेल. तुम्हाला तिला जे काही बोलायचं असेल ना, ते बोला. तिला शिक्षा द्या. पण ती आधी तिला घरी आणा हो प्लीज. हात जोडून म्हणतात, देशमाने मी तुमच्या पाया पडते. की निष्ठुर नका हो. चंद्रकांतीच्या हात धरतात आणि मी निष्ठुर नाहीये. मी निष्ठुर नाहीये ग. किती जरी म्हटलं अवनी माझ्यासाठी मेली तरी असं होत नाही ग. माझाही जीव की प्राण आहे ना ती. तुमच्या सगळ्यांच्या एवढं ती घरी यावं असं मलाही वाटतं. गीतामध्ये हो ना, मग तुम्ही काहीतरी करा. तिला परत घरी घेऊन या. चंद्रकांत म्हणतात, काहीतरी नाही, बरंच काही करणार आहे मी. तर त्यासाठी योग्य वेळेची वाट बघावी लागणार आहे आपल्याला. चंद्रकांत संगीताला दिलासा देतात आणि बाकीच्यांनाही, म्हणजे स्वातीला आणि महेशला देखील थोडंसं बरं वाटत असतं. मग अवनीच्याही मनातूनच थोडीशी स्वस्थ होते आणि ते निघून जातात. पुढचा सीन अवनी आणि धन्याचा घेतलेला आहे. ते बुर्जी खात असतात ना, मग धन्या म्हणतो, तिखट झाली आहे का? अवनी म्हणते, अरे जरा नाही, जास्तच तिखट झाले. धन्या म्हणतो, अरे दिसतंय ते तुमच्या चेहऱ्यावरून. तुम्हाला माहिती आहे का, यशोदा आहे ना यशोदा, त्याने गोड केली असती. म्हणजे तो ना सगळ्यांचा विचार करून बनवतो. पाण्याला त्याला काय आवडेल, राजांना काय आवडेल, सगळ्यांना विचार करतो. आणि विचारते, आणि यशोदाला काय आवडतं? धन्या हसतो आणि म्हणतो, आम्ही पोट फुटेस्तोवर खाल्लेलं आवडतं त्याला. दोघेही खूप हसायला लागतात. कोणी पुढे म्हणते, अरे तुमचा भाऊ एवढा तुमच्यासाठी करत असतो, तुम्ही थोडी तरी मदत करत जा ना त्याला.
पुढे मग धन्या म्हणतो, "अहो काय आहे ना, यशोदा आहे ना, तो आम्हाला सगळ्यांना आमच्या आईसारखा आहे. ते कसं आहे आमच्या आईला स्वयंपाकात लुडबुड केलेली ना अजिबात आवडत नाही. म्हणते तुम्ही त्याची कामं वाढवून ठेवत असणार." म्हणते मग तेवढं शिकायचं ना म्हणजे त्यालाही मदत होईल. आईसारखा आहे त्याला लुडबुड केलेली आवडत नाही असं करून कारणं देऊन टाळू नका रे. त्या म्हणतो, "अय्यो! होय की. असा विचारच नाही हो केला आम्ही." अवनी म्हणते, "मग आता विचार करा. कोणी अडवलंय का?" मग धन्या म्हणतो, "वहिनी तुम्ही हे राजा त्याला सांगितलंय का?" अवनी म्हणते, "अरे मी त्याला सेमच प्रश्न विचारला होता. तू दिलंस ना तसंच उत्तर दिलं होतं त्याने. पण तुला जे मी आता सांगितलं ना ते मला नव्हतं सुचलं तेव्हा." धन्या म्हणतो, "हां, म्हणजे हे तुम्ही फक्त मलाच सांगताय? जे स्पेशल फक्त माझ्यासाठी आहे सजेशन?" धन्या खूप खुश व्हायला लागतो. तो मग त्याच्या आईच्या लक्ष्मीच्या फोटोजवळ येतो आणि म्हणतो, "ए आई, आई बघितलं का? स्पेशल वहिनीने माझ्यासाठी, फक्त माझ्यासाठी एकट्याला सांगितलंय सजेशन." आणि म्हणते, "अरे तू काय फक्त तुझ्या आईच्या फोटोशी बोलतोयस का?" त्याने म्हणतो, "अहो फोटोशी नाही, मी डायरेक्ट आईशी बोलतोय." तो खूप खुश झालेला असतो. अवनीने त्याला सजेशन दिलेलं असतं ना फक्त त्याला. पुढे अवनी खूप क्युरिओसिटीने विचारते, "आई कशी होती रे तुमची? म्हणजे तू पाहिलंयस का तिला?" थोडासा भावूक होतो इथे. पुढे ते राजा चहावाल्याचे पैसे देण्यासाठी पैसे काढत असतो आणि म्हणत असतो, "दादा तुमचे किती झाले?" तेवढ्यात तिथे दत्ता येतो आणि म्हणतो, "हां राजा, काय तुझी नोकरी गेली? तुझ्या बायकोचा बायको लय भारी बघ हां. ती आली, तिनं बघितलं आणि एका फटक्यात तुझी नोकरी गेली. एकदम तू बेरोजगारच झालास की." राजा चिडतो आणि म्हणतो, "दत्ता काका तोंड सांभाळून बोला, ती बायको आहे माझी." दत्ता म्हणतो, "म्हणजे दुष्काळात 13वा महिना. आधी 2 वेळेस खायचे फाटे होते, आता 1 वेळेस पण मिळणार नाही." धोंडेराज दांगट यांच्या सुनेचा पायगुण. म्हणजे त्याला मारणार असतो, पण त्याला अवनीचे ते शब्द आठवतात, की अवनी म्हणत असते ना, "मला वाटलं होतं तू गुंड-बिंड असशील म्हणून." ते नाही म्हणतो ना, मग तो हवालाला पैसे देऊन जात असतो. दत्ता म्हणतो, "अरे राजा थांब, माझ्याकडे ना तुझ्यासाठी एक काम आहे. बक्कळ पैसे मिळतील हां तुला, विचार कर." राजा म्हणतो, "बोल, काम काय आहे?" दत्ता म्हणतो, "काम असं आहे बघ, आपल्याकडे ना एक वाडा आहे. तिथे ना गुंड माणूस राहतो. तो काहीही केलं ना, की वाडा रिकामा करत नाही. आणि तो वाडा आहे ना आपल्याला रिकामा करून घ्यायचा आहे." हा म्हणतो, "धोंडीराज बजाजी दांगट यांचं घर, तुझी गुंडगिरी आणि बायकोचा पायगुण वापरायचा आणि ते घर मोकळं करायचं." राजा हसत म्हणतो, "चालेल ना काका, तू सांगितलं म्हटल्यावर मी काम करून देणारच." त्यात आहे ना काका, अजून एक काम करतो, भरपूर मेहनत करतो आणि अजून एक घर बांधतो. काय आहे, आमचं घर तुम्हाला दिल्यावर तुम्ही ते पण फुकून टाकाल ना. मग तुम्हाला अजून एक घर लागेल तुमचा हक्क गाजवायला. कारण काय आहे, माझ्या काकाला आणि आत्याला ना भस्म आहे. तर म्हणते, "ए." राजा म्हणतो, "प्रॉपर्टी गिळायचा भस्म आहे." पण काही कळत नाही ती प्रॉपर्टी गिळली ना कुठे जाते तेच कळत नाही मला. आणि अजून एक सांगतोय हां, माझ्या बायकोचा पायगुण काढण्या अगोदर ना स्वतःतले अवगुण आहेत ना ते अगोदर दुरुस्त कर. तर त्याच्या अंगावर जात असतो. मग राजा म्हणतो, "ए, अण्णा काय म्हटले ते लक्षात आहे ना? सुरक्षित अंतर ठेवायचं. कीप सेफ डिस्टन्स डोक्यात ठेवायचं." आणि मग राजा तिथून जातो. दत्ता फक्त म्हणत असतो, ओरडत असतो. पण ते इकडे-तिकडे बघतो आणि परत जाऊ दे तिकडे असं म्हणतो आणि तिथे बसतो चहा घेण्यासाठी. तो म्हणत असतो, "बाबाही तसंच, पोट्टेही तसेच, भामटेच आहेत." तो चहा घ्यायला बसलेला असतो तेवढ्यात तिथून मागेन महेश येतो गाडीतून. महेश गाडीची काच खाली करतो. हॉर्न वाजवतो. मग दत्ता त्याच्याजवळ जातो. "नमस्कार देशपांडे साहेब." महेश म्हणतो, "बाळ गाडीत बस जरासं बोलायचंय." दत्ता म्हणतो, "हां, गप्पा मारायला आपल्याला आवडतं, खूप आवडतं. पण काय आहे ना, घशाला खूपच खवखवतंय हो. औषध घेतल्याशिवाय काही बरंच वाटणार नाही बघा." महेशला थोडासा राग येतो, पण तो म्हणतो, "ए गाडीत बस." मग दत्ता आहे ना, तो मागच्या सीटवर बसतो. मग महेश म्हणतो, "अरे मी काय तुझा ड्रायव्हर आहे काय? येऊन बस." मग दत्ता पुढे येऊन बसतो. गाडी पुढे जाते. इकडे त्याने अवनीला सांगत होतं, त्याचं काय आहे ना, त्यावेळी मी ताणलं होतं, मला काही आठवत नाही. आणि मी काही विचारलं ना, बाकी सगळ्यांना त्रास होतो. त्यामुळं मी काही विचारतच नाही. आता यशोदाच आई आहे आणि यशोदाच दादा. पण आता तू आली आहेस ना, मग तो एकदम शांत होतो. परत थोडंसं नर्व्हस होऊन म्हणतो, "तुम्ही तुम्ही आलाय ना आता?" कोणी म्हणते, "अरे जाऊ दे ना, आम्ही तुम्ही नको करू. अरे-तुरे केलं तर आवडेल मला." धन्या म्हणतो, "चालेल का?" धन्या म्हणतो, "पण बरं पण एकदम होणार नाही, थोडं हळू आणि म्हणते, "हळू ठीक आहे, पण असं सहज झालं ना तर थांबू नको." मग पुढे आवनी म्हणते, "तर अशा प्रकारे अण्णांनी केलेली भुर्जी आपण फस्त केलेली आहे." दोघेही खूप खुश असतात. पुढे मग धन्या म्हणायला लागतो, "काय तुम्हाला सांगू का वहिनी, हा आहे ना काडे पैलवान आता
चांगला मोठा पैलवान होणार आहे. अवनी म्हणते, "हां, कशावरून?" धन्या म्हणतो, "अहो तुमची कंपनी." ते बाकी कसं आहे ना, बाकी सगळे कामावर जातात आणि अण्णा आहेत ना, त्यांच्या स्पेशल फ्रेंडसोबत बसलेले असतात जेवायला. मी एकटाच असतो ना, कोणीच नसतं माझ्यासोबत. पण आता तुम्ही आहे ना, मग मज्जा येईल आता. धन्या अवनीची कंपनी खूप एन्जॉय करत असते आणि त्यांचा बॉन्डही खूप छान होत असतोय. तुम्हाला काय वाटतं मंडळी? क अवनी रुळेल का तिथे? का तिला अजूनही तिच्या घरी जावंसं वाटेल? पुढचा सीन मग ना पाल्याचा घेतलेला आहे. पाल्या गिफ्ट शॉपमध्ये आलेला असतो. तो अवनीला गिफ्ट घेण्यासाठी आलेला असतो संभ्यासोबत. संभ्या म्हणत असतो, "गिफ्ट दिलं की फोकस शिफ्ट होत असतो." गिफ्ट देणाऱ्याने काय माती खाल्ले हे समोरच्याला पण काही कळत नाही. पाल्या म्हणतो, "ए संभ्या, मला माहिती आहे मी माती खाल्ली आणि कालवून खाल्ली आहे. मला चांगलं माहिती आहे याची आठवण काही तू मला 1000 वेळा करून देणार आहे का?" मग संभ्या म्हणतो, "सॉरी." पुढे संभ्या मग त्या मालकाला तो सांगतो, की "ओ काका, एक जबरदस्त गिफ्ट दाखवा हां. असं जबरी खतरनाक गिफ्ट दाखवा हां. ओ दाखवा की." मग तो माणूस त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, "हां, ठीक आहे." पाल्या पण म्हणतो, "ओ काका, गिफ्ट दाखवा ना, सांगितलं ना त्यांना." "अरे जिल्हा यार, हे आहे ना सॉरी म्हटल्यानं काही फरक पडत नसतो. तर 1 मिनिटा अगोदर तुम्ही मला सॉरी म्हटलं की नाही? म्हटलं की नाही? मग तुम्ही सॉरी म्हणा ना, टाक ना विषय संपवून." आल्या म्हणतो, "ए संभ्या, मला काय कळत नाहीये का ते? ते संपवण्यासाठीच मी इथे गिफ्ट घ्यायला आलो ना. तर तू काय रे नवीन सांगतोयस मला तू? चल गिफ्ट बघते." मग संभ्या जातो दुसरीकडे गिफ्ट बघायला. पाल्या म्हणतो, "ओ काका, बघा ना गिफ्ट." तेवढ्यात पायल येते तिच्या मैत्रिणीसोबत. तिचं लक्ष नसतं पाल्याकडे. ती मैत्रीण मागच्या बाजूला ओळून गिफ्ट बघत असते. तेवढ्यात तिचं लक्ष पाल्याकडे जाते आणि मग ती पायल जवळ येते आणि तिला हाताने ॲक्शन करून दाखवते, की पाल्या तिथं आलाय. मग ती हसायला लागते. पायल पाल्याजवळ जाते आणि म्हणते, "हे बरं आहे तुमचं. आधी वचकन अंगावर यायचं आणि मग नंतर मागं-मागं यायचं." पाल्या मग तिच्याकडे बघताना म्हणतो, "काय?" पायल म्हणते, "काय, काय, काय? हां, तू ना हार्टला हर्ट केलेस. असे तशी माफ करायची नाही मी तुला. तू माफी माग, हवं तर नाक रगड, फुलं-बिलं आणून दे." आणि गुलाबाचं चालेल हां? पाल्या म्हणतो, "हं, एवढं सगळं तू बोललीस, ते कोण करणार आहे? कोण?" पायल म्हणते, "जो सॉरी म्हणण्यासाठी मागं-मागं करू लागला ना, तोच." पायल्या म्हणतो, "हां." मग तो इकडे-तिकडे बघायला लागतो, कोण आहे ते. पायल म्हणते, "अरे इकडे-तिकडे काय बघून राहिलाय तू?" मग पायल्या म्हणतो, "तुला जो इकडे फॉलो करून राहिला ना, त्यालाच बघतोय मी." पायल म्हणते, "सॉरी म्हणायला इतकं जड जातंय का तुला?" संप्या म्हणतो, "अहो फार जड जातंय." पाल्या त्याला ओरडतो. मग संप्या म्हणतो, "अहो पाल्या त्यांना गिफ्ट घ्यायला आले होते. तुम्ही त्याला मदत करताय का?" मग तो त्याच्या मैत्रिणीला म्हणतो, "तुम्ही पण मदत करा हो." ती येते. मग पायल म्हणते, "ए थांब गं." पायल म्हणते, "गिफ्ट? कोणासाठी?" एकदा सांगत असतो पण पाहिलं होतं, "ए थांब, घेतोय आम्ही कुणासाठी तरी. कशाला पाहिजे ना कशाला नसत्या चौकशा पाहिजेत तुला? तू सांगितलं ना मदत कर ना तू." तर म्हणते, "असं कसं? मला माहिती असं पाहिजे ना. काहीतरी असेलच ना नाव, गाव, पत्ता काहीतरी असेलच की. म्हणजे तू मी असताना अजून कुणासाठी तरी गिफ्ट घेऊन राहिला? कोण आहे ती?" पाल्या म्हणतो, "तुला कशाला पाहिजे?" पायल म्हणते, "म्हणजे तू माझ्यासाठी गिफ्ट नाही घेऊन राहिला? तिच्यासाठी घेऊन राहिला?" आणि मग ते आज ना तिथलं गिफ्ट घ्यायचं आणि त्याच्या हातात देते. तिने ते मोडलेलं असतं ऑलरेडी. पायल म्हणतो, "अय्यो!" मग तिकडनं बाहेर म्हणतो, "अय्यो!" तो मालक म्हणतो, "अरे तोडलं?" आणि म्हणतो, "अहो मी नाही, हिनं तोडलंय. या पायलीनं तोडून टाकलंय हे गिफ्ट." पायल मात्र म्हणते, "आत्ता? मी काय तुम्हाला येडी वाटून राहिले का काय?" मालक मान हलवतो. मग पायल म्हणते, "का माझ्या डोक्याचे स्क्रू ढिल्ले झालेत? वाटून राहिलं तुम्हाला?" माझ्या डोक्यात फरकच पडून राहिला. असं वाटून राहिलं का तुम्हाला? तो मालक मान डुलवायला लागतो. मग म्हणे सॉरी पायल म्हणते, "सगळं ऑल ओके आहे ना? मग हे ज्यानं केलंय ना त्याच्याकडून पैसे घ्या." आणि ती तिथून निघून जाते. मग तो माणूस म्हणतो, "हे नुकसान तुम्हाला भरून द्यायला लागेल." पाल्याला म्हणतो. पाल्या डोक्याला हात लावताना मग तो संभ्या विचारतो, "कितीचं आहे?" म्हणजे कितीचं होतं? तो माणूस म्हणतो, "250चं." म्हणतो, "250 का?" संभ्याला म्हणतो, "अरे 500चंच बजेट होतं." तर त्या मालकाला म्हणतो, "बरं दुसरं दाखवा काहीतरी 250चं." बहिणीला घ्यायचंय मला. मालक म्हणतो, "ह्याचे पण पैसे द्यावे लागेल." पाल्याला म्हणतो, "हां, देतो." संभ्याला म्हणत असतो, "पायली ना येडीच आहे." पायलनं तिचा राग बाहेर काढलेला असतो ना आणि मग पुढे अण्णांचा सीन घेतलेला आहे. अण्णांनी पोटभर खाल्लेलं असतं त्यामुळे अण्णांना ढेकर आलेलं असतो. त्यानं मग अण्णांचं ताट घेण्यासाठी उड्या मारतच येतो. अण्णा मग दावणीकडे बघत म्हणतात, "सुनबाई पोटभर जेवला का?" त्यानं मस्तपैकी पडकीची गोळी घ्यायची आणि द्यायचं ताणून. दावणीला थोडंसं आश्चर्य वाटतं. म्हणजे काय? अण्णा आपले मस्त खाऊन पिऊन मग जातात झोपायला. अण्णांना काही कळत नाही. दह्या मग आतमध्ये येतो आणि ताटं उचलायला लागतो. अवनी म्हणते, "काय म्हणाले ते?" दह्या म्हणतो, "अहो पडकीची गोळी म्हणजे आता जर तो घोरण्याची ॲक्शन करतो आणि मग तो असा घोरत पडणार आता." ताट असं म्हणून तो घेत असतो. अवनी म्हणते, "अरे रे मी घेते ना."
ना मी मागच्या दारूतून येते आणि म्हणते, "ए जिप्र्या!" ते हात येते परत अवनीकडे बघते आणि म्हणते, "काय केलं होतं?" "असेल आहे ना फोडणीचा वास आहे ना आमच्या घरापर्यंत येऊन राहिला." अवनी आणि धन्या एकमेकांच्याकडे बघायला लागतात. पुढे ना मी म्हणते, "माझ्या यशानं काही केलं होतं का?" धन्या मग तिला उत्तर देतो, "बनवलंय, पण तुझ्या यशाने नाही बनवलेलं." नमी म्हणते, "मग?" अवनीकडे बघते आणि म्हणते, "अवनी, तू बनवलं होतंस?" अवनी म्हणते, "नाही, नाही, मी नव्हतं काही बनवलेलं. अण्णांनी भुर्जी केली होती." नमी फारच खुश होते. "अगं बाई! मामाने भुर्जी केली होती." धन्या म्हणतो, "हां, आम्ही चाटून पुसून खाल्ली. जा, आता भांडी घास जा." नमी म्हणते, "ए झिपऱ्या, 2 घास माझ्या नावाचे ठेवले असते तर काय तुझ्या पोटात दुखलं असतं का?" धन्या म्हणतो, "का? तुझी आई देत नाही का तुला काय खायला?" धन्या आहे ना नमीची मस्करी करत असतो. त्यांचं कायमच चालू असतं ना. मी मग अवनीकडे बघून म्हणते, "देते ना, पण हक्काच्या घरात खाल्लेलं कसं पोट भरतं." त्या म्हणतो, "हक्काच्या घरात असं कसं मागं लपून-छपून येत नाही कोण." मी त्याला जवळपास धमकी देते, "तू जास्त बोलू नकोस हं, नाहीतर बघ." मी पुढे म्हणते धन्याला, "लाज नाही वाटली माझ्या मामाने केली सगळी भुर्जी संपवायला?" अवनी म्हणते, "अगं भुर्जी संपलेली नाहीये, खूप आहे अजून. अण्णाने ना खूप केली होती. तुला आणून देऊ का?" मी म्हणते, "हां." मग लगेच अवनी तिच्यासाठी भुर्जी आणण्यासाठी जाते. धन्या म्हणतो, "ओ वहिनी नको." मी मग त्याच्या हाताला धरते म्हणते, "ए झिपऱ्या, जास्त बोलू नको हां. तुझी जरा जीभ जास्तच चालू लागली हां तिच्यासमोर." मग धन्या म्हणतो, "ए नम्मे, नवी वहिनी आली आहे घरात. तिच्यासमोर मला अजिबात झिपऱ्या-बिपऱ्या म्हणायचं. मी अजिबात खपवून घेणार नाही हां." मी म्हणते, "आता तू मला धमकी देणार होय? तिला जर ना मी सांगितलं ना, कसं लहानपणी तुझं मी ढुंगण धुतलंय, बघच तू." मग धन्या चिडतोय. धन्या म्हणतो, "सारखं काय आहे गं तुझं?" लावणी येते आणि म्हणते, "काय धुतलं?" मग धन्या म्हणतो, "काय नाही, नाही भांडी धुतली आहेत. तिलाच धुवायला सांगितलं होतं." मी सांगत असते, "अगं मी सांगते ना तुला." लहानपणी ना मी याचं तेवढ्यात धन्या पळत येतो आणि तिचं तोंड धरतो आणि म्हणतो, "ए गप्प ए नम्मे अजिबात बोलू नकोस." मी म्हणत असते, "अरे काय चाललंय? काय चाललंय काय तुमचं?" मग धन्या तिच्या पाया पडतो, "ए नको नम्मे, नम्मे नको सांगूस." मी म्हणते, "हं, ठीक आहे. नाही सांगणार. चल हो बाजूला. मला भुर्जी खाऊ देत." तर मी तिचे पटकन बसते आणि मग अवनी तिच्यासाठी ताट देते आणि धन्याला म्हणते पाणी आणते तिच्यासाठी. रवी पहिला घास खाते आणि म्हणते, "वाह! कसली भारी झाली आहे." अवनी म्हणते, "जरा तिखट झाली आहे ना?" मी म्हणते, "हां, मला चालते." मग पाल्या देखील येतो. पाल्या अवनीला बघून एकदम शांत होतो. धन्या पाणी घेऊन आलेला असतो नमीला. मग तो म्हणतो, "पाल्या बरं टायमावर आलास तू. काम कर, अण्णाने भुर्जी केली आहे, जेवायला बस, वाढतो मी तुला. बस, बस तू." असं म्हणतो तिला विनवणी करत असतो, की बस म्हणून. पण पाल्या तिथे थांबत नाही. तो निघून जातो बाहेर. अवनीला देखील कसं तरी वाटत असतं. पाल्या अजून गिल्टमध्येच असतो. त्यानं गिफ्ट कसं काय आणलं नाही काय माहिती मंडळी, हाच प्रश्न पडलाय. पाल्या मग बाहेर येतो. धन्या त्याच्या मागे येतो. धन्या म्हणतो, "अरे चल ना." पाल्या म्हणतो, "अरे नाही रे, मला काम आहे." पाल्या म्हणतो, "नाही रे, माझं काम आहे." धन्या मग त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो, "अरे चल ना, असं काय करून राहिलायस तू? सकाळी पण तू काहीच न घालता गेला होतास. चल ना आत." मग पाल त्याच्यावर ओरडतो, "ए धन्या, सांगितलं ना तुला मला भूक नाहीये म्हणून." धन्या म्हणतो, "भूक नाहीये काय? वहिनी काय तुला उपाशी ठेवणार आहेत काय? तुझ्या डोक्यात फरक पडेल का? असं काय वागतोयस तू? तरी टोचा मारून राहिला का तू?" मग तो परत ती चप्पल घालतो आणि तिथून निघून जातो. त्याने त्याला अडवायचा प्रयत्न करत असतो, पण तो तसाच जातो. मग आत जातो तो आणि विचारते, "काय झालं रे? खायला का नाही आला तो?" धन्या म्हणतो, "नाही ते तो गिल्टमुळं बोलला नाहीये. सकाळचं काय ना त्याच्या डोक्यातनं अजून गेलेलं नाही." अवनी म्हणते, "अरे किती वेळ बाहेर राहणार आहे? घरात तर यावंच लागणार आहे ना?" मी म्हणते, "ए जिपऱ्या, काय झालं त्या चिडक्याला? काय कोणाच्या मनातून जात नाहीये?" मग आजचा एपिसोड आत्ताच संपवलेला आहे. पुढे मग आजचा एपिसोड इथेच संपवलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की सुलत त्या अण्णांच्या घरात येत असते. अण्णा तिला घरात नाही घेत. ते दरवाजा लावून घेतात. सुलक्षणा म्हणत असते, "ही पोरगी घर ना सावरत आहे. पर्यंत घरात पसार करून राहणारी माणसं आता घर आवरायला लागली आहेत. तिला ना या घरातनं बाहेर काढलं पाहिजे." असं सुलक्षणा विचार करत असते. आणि अवनी इकडे घर सजवत असते. चला तर पाहूया मग काय होणार आहे पुढच्या भागामध्ये. आजचा एपिसोड खूप छान होता. रिव्ह्यूवर नक्की पहा आणि आपले रिव्ह्यू जर आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूया. बाय. धन्यवाद.